श्री स्वामी समर्थ. वेलकम टू माय चॅनल. आपल्याला जीवनात श्रीमंत व्हायचं असेल, ते पण लवकर व्हायचं असेल, तर आपण काही गोष्टीचे नियम पाळायला हवेत. आपण काही रूल अटेंड करायला पाहिजे. त्यातला मी पहिला नियम असा सांगेन की फोकस ऑफ मेकिंग मोर मनी दॅन सेविंग मनी. आपण पैसे जपून ठेवतो किंवा सेविंग करतो. सेविंग करण्यापेक्षा आपण ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायला हवं की आपण त्या पैशापासून जास्त पैसे कसे मिळवू, कसे तयार करू. आपण एका पैशापासून 2 पैसे याकडे आपण जास्त लक्ष केंद्रित करायला पाहिजे. मी असं बिलकुल म्हणत नाही की पैसे सेव्ह करू नका. सेव्ह पण करायला हवे आणि त्या त्या पैशापासून आपण जास्त पैसे कसे तयार करू शकतो याकडं पण आपण लक्ष द्यायला हवं. आणि नंबर 2 नंबरचा रूल असा आहे की डोंट चीज मनी अट्रॅक्ट मनी. स्वतःला व्हॅल्युएबल बनवा. आपल्यामध्ये जी काही स्किल आहे ती आपण डेव्हलप करा. कारण आपण केलेली स्किल आपण जर डेव्हलप केली तर आपल्याला त्यापासूनही आपल्याकडे पैसा येण्यास मदत होते. असं काही डेव्हलप करा की ज्यापासून आपल्याला 4 पैसे मिळतील आणि आपल्याकडं पैसे अट्रॅक्ट होतील. त्यामुळे आपण स्वतःला व्हॅल्युएबल बनवलं पाहिजे. तिसरा रूल असा की द मोर यू लर्न द मोर यू अर्न. काहीतरी शिकण्यासाठी पैसे लावा. म्हणजे स्वतःला शिकून आपण त्यापासून काही पैसे कमवायला लागू. त्यासाठी आपण काही नवीन पुस्तके वाचू शकतो. आपण काहीतरी नवीन शिकू शकतो. आपण कशाचे क्लास लावू शकतो, ज्यामुळे आपल्याला पुढे पैसे कमवण्यासाठी बेनिफिट होईल. चौथा रूल असा की स्टार्ट ॲज सून ॲज कॅन यू कॅन. आपल्याला जीवनात खूप काही करायचं असतं, पण आपण त्याची सुरुवातच करत नाही. आपण सुरुवात करायला पाहिजे. त्यामुळेच आपण मागं राहतो. आपल्या डोक्यामध्ये खूप काही प्लॅन्स असतात. आपल्याला काहीतरी अचीव करायचं असतं. आपलं गोल आपल्याला पूर्ण करायचं असतं, पण आपण सुरुवातच करत नाही. आपण सुरुवात केल्याशिवाय आपलं गोल आपण कसं काय साध्य करणार? त्यामुळे सुरुवात करा. 5वा रूल असा की ट्रॅक युअर मनी. तुम्ही हिशोब ठेवायला शिका. आपण जे काही पैसे खर्च करतो, आपण कोणत्या कामाला किती पैसे लावतो, आपल्या घरात गरजा पूर्ण करण्यासाठी आपण किती पैसे वापरतो, ह्या सगळ्या गोष्टीचा रूल म्हणजे तुम्ही हिशोब ठेवणे. एका न एका पैशाचा आपण हिशोब ठेवायला पाहिजे. तुम्ही हे सगळे एखाद्या वहीमध्ये पण लिहून ठेवू शकता. 6 नंबरचा रूल असा की स्टे प्युअर अंटिल यू गेट रिच. तुमचं गोल हे रिच बनणं असलं पाहिजे. आपल्याजवळ थोडे पैसे येतात तेव्हा आपण वस्तू काही खरेदी करतो, पण आपण गरजेच्याच वस्तू खरेदी करायला हव्या आहेत. आपण बिनकामी वस्तू पण खरेदी करतो. ज्या वस्तूची आपल्याला जास्त आवश्यकता नाही ह्या आपण खरेदी करतो. आपल्या नीड्स तर आपल्याला खरेदी करावंच लागतील, मात्र ज्या गोष्टीची आपल्याला जास्त काही आवश्यकता नाही त्या आपण खरेदी करू नये. रूल नंबर 7 ऑल्वेज बी बॉस ऑफ मनी. तुम्ही पैशाचे नोकर बनू नका. तुम्ही पैशासाठी काम न करता तोच पैसा तुम्ही कामाला लावा. म्हणजे कमी पैशापासून जास्त पैसे कसे मिळवता येईल याकडे लक्ष. लोन घेण्याची सवय लावू नका. आपण जर हे 7 रूल आपल्या जीवनात जर आणले तर आपण 5-6 वर्षच हे ट्राय करून पहा. तुम्हाला तुमचं आयुष्य काही दिवसातच बदलल्याचं दिसेल. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.